तर सुरुवात करूया. तर आपण पाहत होतो तर इथे कोणतं जय केमिकलचं उदाहरण होतं का? हो सर, जय केमिकल. एक मिनिट. हा, हे जय केमिकलचं उदाहरण पाहत होतो. तर इथे जीएसटी पेएबल काय होईल, तर त्याच्याकडे जो आउटपुट टॅक्स आलेला आहे 1800 रुपये आहे की नाही, या 1800 रुपये मधून त्यांनी जो भरलेला टॅक्स आहे 1440 रुपये हे मायनस केले जाईल आणि 360 रुपये त्याला जीएसटी पे करायला लागेल. ठीक आहे. आता 360 रुपये कसं जीएसटी पे करेल, तर याचे सीजीएसटी म्हणजे याच्या निम्मे 180 रुपये आणि एसजीएसटी म्हणजे याचे निम्मे 360 ची किती 180. मग एवढी रक्कम हे जय केमिकल काय करेल, पे करेल. ठीक आहे, हे लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर जय केमिकल परचेस अ लिक्विड सोप अँड सोल्ड इट. हा, इथे बघा तेच उदाहरण आहे, परंतु इथं काय दिलेलं आहे, नोट दिलेली आहे. जय केमिकल परचेस अ लिक्विड सोप फॉर 8000 विथ जीएसटी. बघा जीएसटी सहित त्यानं परचेस केलेलं आहे. आधी त्यानं जीएसटी सहित परचेस केलेलं नव्हतं. तर हे 8000 रुपये हे जीएसटी सहित आहे विथ जीएसटी. हा, अँड सोल्ड इट टू कंझ्युमर 10,000 विथ जीएसटी. हे लक्षात आलं का तुमच्या. आधी 8000 रुपये होती ती वस्तूचीच किंमत होती, जीएसटी वेगळी भरली होती त्याने. हा, तर इथे जे 8000 रुपये आहे जीएसटी सहित भरले त्यानं आणि ते विकले कितीला, 10,000 रुपयाला जीएसटी सहित. मग रेट ऑफ जीएसटी 18% आहे. फाइंड द अमाउंट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी टू पेड बाय जय केमिकल. तर जय केमिकलने सीजीएसटी आणि एसजीएसटी किती भरलं तर हे काढायचं आहे. नोट दॅट हिअर दी प्राइस आर इन्क्लुडेड जीएसटी. ह्या प्राइस मध्ये जीएसटी गृहीत धरलेला आहे. लक्षात आलं का, किंवा जीएसटी यामध्ये आलेला आहे. कोण आलं, हे उदाहरण लक्षात आलं का रे तुमच्या. हॅलो, आवाज येत आहे का माझा. हो सर. हा, पर हे जे आधीचं उदाहरण होतं ना, या ठिकाणी काय होतं की जय केमिकलने जी वस्तू खरेदी केली होती ती कितीला केली होती, 8000 रुपयाला, आणि त्याच्यावरती टॅक्स हो. भरला होता किती, तर 18%. मग या 8000चे 18% 1440 रुपये. 40. त्यावेळेस त्यानं किती पैसे भरले होते, 8000 अधिक 1440, 9440. 1440 म्हणजे 9440 रुपये त्यानं भरलेले होते. ठीक आहे, हो सर. 9440. ठीक आहे. 440. आणि ती वस्तू जी त्यानं खरेदी केली होती 8000 ची, ती त्यानं 10,000 ला विकली आणि विकल्यानंतर त्याच्याकडे टॅक्स जमा झाला 18,000 रुपये. मग याचं 1800. इथं जीएसटी पेएबल काय होते, तर हे 18,000 रुपये हे आउटपुट टॅक्स झालं आणि त्यानं किती टॅक्स भरला होता, 1440 रुपये. हे मायनस होईल त्याच्यातून. मग मायनस राहिलेली रक्कम इनपुट. 360 रुपये इथे जीएसटी पेएबल आहे. आता तेच उदाहरण, हो. परंतु इथे काय केलेलं आहे, हे जे 8000 रुपये आहे हे 8000 रुपये जीएसटी सहित आहे. जसं इथे जीएसटी सहित किती आहे, 9440, तसं इथे 8000 आहे. ठीक आहे, याच्यातच जीएसटी आली आणि ती कितीला विकली, 10,000 ला. याच्यात 10,000 मध्ये जीएसटी आलेली आहे. आता रेट ऑफ जीएसटी 18% आहे. फाइंड दी अमाउंट ऑफ सीजीएसटी आणि एसजीएसटी पेड बाय जय केमिकल. जय केमिकलने सीजीएसटी आणि एसजीएसटी किती पेड केलं ते काढायचं. हे लक्षात आलं का तुमच्याला, दोन उदाहरणामध्ये फरक. हॅलो. हो सर. हा, तर बघा इथे टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी, टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी किती आहे, तर टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जीएसटी. टोटल व्हॅल्यू काय होतं, टॅक्सेबल व्हॅल्यू अधिक जीएसटी. मग इथे इफ द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लिक्विड सोप इज 100, लिक्विड सोपची टॅक्सेबल व्हॅल्यू 100 असेल,
देन टोटल व्हॅल्यू किती होईल त्याची 180 118 समजा त्या लिक्विड सोपची किंमत 100 रुपये आहे. लिक्विड सोपची किंमत किती आहे 100 रुपये. मग टॅक्स किती पे करायला लागते त्याच्यावरती 18%, म्हणजे 100 ला 18 रुपये. मग 18 त्याच्यावरती 18 रुपये, मग टोटल व्हॅल्यू किती होईल त्याची 118 रुपये. हे लक्षात आलं. द रेशो ऑफ हो सर. द रेशो ऑफ टोटल व्हॅल्यू अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू इज कॉन्स्टंट. मग हा टोटल व्हॅल्यू आणि टॅक्सेबल व्हॅल्यू याचा रेशो कॉन्स्टंट असतो. ऍज द रेट ऑफ जीएसटी इज सेम फॉर टोटल व्हॅल्यू. आता टोटल व्हॅल्यू 118 रुपये आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपये आहे. फॉर टोटल व्हॅल्यू, आता टोटल व्हॅल्यू इथे 8000 रुपये आहे. ठीक आहे, 8000 रुपये टॅक्स व्हॅल्यू आहे. लेट दी टॅक्सेबल व्हॅल्यू बी एक्स. आता टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स आहे असं गृहीत धर. म्हणून इथे 8000 इथे एक्स गृहीत धरलं तर इथे 100 रुपये बघा त्याची किंमत आहे. टोटल व्हॅल्यू किती आहे 118 रुपये आहे. मग इथे टोटल व्हॅल्यू 8000 रुपये आहे. 8000 रुपये म्हणजे जीएसटी सहित आहे. आणि सपोज मग इथे त्याची व्हॅल्यू किती आहे एक्स आहे असं गृहीत धरलं. मग एक्स बरोबर काय होईल, हे 8000 इकडे येईल गुणिले होईल. मग हे 8000 अंशात येईल इकडे. 8000 छेद 118 गुणिले 100. मग इथे याचा भाग गेल्यानंतर 6700 किती 79.66. आता ही त्याची काय झाली, त्याची किंमत झाली. मग जी पूर्ण अमाऊंट आहे ती 8000 मधून 6789 रुपये 66 पैसे हे काय केले वजा केले. वजा केल्यानंतर राहिलेली रक्कम काय असेल तर ती राहिलेली रक्कम इनपुट टॅक्स असेल. म्हणजे किती 1220 रुपये 34 पैसे हे इनपुट टॅक्स. ठीक आहे. त्यानंतर फॉर टोटल व्हॅल्यू ऑफ 10,000 लेट दी टॅक्सेबल व्हॅल्यू बी वाय. मग 10,000 साठी टॅक्सेबल व्हॅल्यू वाय आहे असं गृहीत. मग इथे 118 रुपयासाठी टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपयाची वस्तू आहे. मग टोटल अमाऊंट 118. इथं टोटल अमाऊंट 10,000. मग टॅक्सेबल व्हॅल्यू आपण काय गृहीत धरली वाय गृहीत धरली. मग हे 10,000 नाही का या बाजूला आल्यानंतर गुणिले होईल इथे. मग हे 10,000 आणि हे 100 असा हा गुणाकार किती झाला 10 लाख. मग हा हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर किती येतं तर 8474.58. आता ही रक्कम काय आहे तर ही त्या याची मूळ प्राइस आहे त्या सोपची आहे की नाही. मग आउटपुट टॅक्स काय किती झाला तर 10,000 मधून ही रक्कम वजा करायची. 10,000 मधून ही रक्कम वजा केल्यानंतर 1525.42 हे काय झालं आउटपुट टॅक्स झाली. त्याच्याकडे टॅक्स आला. मग जीएसटी पेएबल काय होईल तर जो आउटपुट टॅक्स आहे हे 1525.42 याच्यामधून हे इनपुट टॅक्स मायनस केले जाईल. सॉरी हे इनपुट टॅक्स इथे आहे हे मायनस केले जाईल. मग ते किती आलं तर याची वजाबाकी आली बघा 305 रुपये आणि 08 पैसा. ठीक आहे. तर ही जीएसटी पेएबल अमाऊंट असेल. हे लक्षात आलं का उदाहरण तुमच्या. हो सर. हो सर. हे जीएसटी आहे तर याच्या निम्मे बघा सीजीएसटी आणि याच्या निम्मे एसजीएसटी. तर याच्या निम्मे करायची. पेएबल सीजीएसटी पेएबल एसजीएसटी 305.08 च्या निम्मे केल्यानंतर 152.54 एवढी काय होईल सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग त्याला किती अमाऊंट पे केली त्याने तर 152.54 152.54 हे सीजीएसटी पे केली आणि एवढी एसजीएसटी पे केली. ठीक आहे. आता इथे बघा observe example 2 and example 3 carefully. Both type of tax invoice are commonly used while purchasing good. Ask the shopkeeper whether the printed price include GST. ठीक आहे. इथे एक्झाम्पल 2 आणि 3 हे केअरफुली काय करायचं ऑब्झर्व करायचं. आणि बोथ टाइप ऑफ टॅक्स इनवॉइस आर कॉमनली यूज. आणि ते दोन्ही प्रकारचे टॅक्स इनवॉइस कॉमनली यूज केलेले आहेत.
while purchasing goods, ask the shopkeeper whether the printed price is include GST. मग जी प्रिंटेड प्राइस आहे ती जीएसटी सहित इन्क्लूड आहे का, आहे की नाही, तर ते विचारायचं आहे. ठीक आहे. इथे आयसीटी टूल्स आहे फॉर लिंक्स. काय करायचं, आयसीटी टूलचा उपयोग काय होणार आहे, तर ट्रेडर टॅक्स पेअर हॅज टू पे जीएसटी within the prescribed time limit. He has to submit the file, the GST return as per the rules. All these can be done online. You can learn more about GST return on www.gst.gov in GST offline utility in the variable of prepare return. ठीक आहे. तर हे आयसीटी टूलच्या सहाय्याने आपल्याला बघा ह्या वेबसाईट वर गेल्यानंतर आपल्याला हे जीएसटीचे जे काही फाईल रिटर्न केलं जातं, फाईल जे रिटर्न केलं जातं त्या बाबतीत आपल्याला या वेबसाईटला अधिक माहिती मिळेल. त्यानंतर चौथं एक्झाम्पल बघा. हे लक्षात आलं ना तुमच्या? हॅलो. हो सर. हो सर. आता बघा, आता सपोज समजा a manufacturer sold a cycle for taxable value 4000. सपोज मॅन्युफॅक्चरर म्हणजे तयार करणारा कंपनी, सोल्ड विकली, काय विकली, सायकल, कितीला, फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 4000 रुपयाला विकली. आता या 4000 नुसते 4000 द्यावं लागेल का, त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागेल. टॅक्सेबल व्हॅल्यू 4000 आहे. हा, टू दी होलसेलर, कोणाला विकली, होलसेलरला. बघा, होलसेलरला 4000ला कोणी विकली, कंपनीने होलसेलरला वस्तू विकली, किती हजारला, 4000ला. त्यानंतर होलसेलर सोल्ड इट टू रिटेलर, होलसेलरने रिटेलरला, किरकोळ विक्रेत्याला कितीला विकली, 4800ला, 4800 टॅक्सेबल व्हॅल्यू. हा, इथे याच्यात टॅक्स नाही आला, टॅक्स वेगळा लागलाय. त्यानंतर रिटेलरनं सोल्ड केली ती कस्टमरला, रिटेलरने कोणाला विकली, कस्टमरला, किती, 5200 रुपयाला, टॅक्सेबल व्हॅल्यू. इथे टॅक्स नाही आहे. बघा किती ट्रान्झॅक्शन झाले, मॅन्युफॅक्चर टू होलसेलर एक ट्रान्झॅक्शन, होलसेलर टू रिटेलर दुसरा व्यवहार, आणि रिटेलर टू कस्टमर तिसरा व्यवहार. बघा, पहिल्या व्यवहारामध्ये मॅन्युफॅक्चरनं विकली 4000ला होलसेलरला, होलसेलरने ती 4000 ची वस्तू 4800ला विकली. त्यानंतर रिटेलरने ती वस्तू कितीला विकली, कस्टमरला 5200 रुपयाला. ठीक आहे. ह्या सर्व टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, टॅक्स नाही आहे याच्यात. हा, रेट ऑफ जीएसटी 12% आहे. रेट ऑफ जीएसटी किती आहे, 12%. कंप्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड दी पेएबल जीएसटी. हॅलो म्हणायचं नाही तर नाही म्हणायचं. कारण समजलं का सर, आवाज येत नाही सर, आवाज येत नाही सर. येत आहे का? सर, अडकत येत आहे सर. नाही, सर्वांना अटकत येत आहे का आवाज? सर्वांना तसाच आवाज येत आहेत का? हो सर. हा, याला हो सर. हो सर. आवाज यायला का? पण तसंच राहिलं सर. का क्लिअर? नाही सर, अडकत येत आहे सर. हॅलो, आता येत आहे सर, क्लिअर येत आहे ना? हो सर. हा, तर बघा
इथे आपण हे उदाहरण समजलं का तुम्हाला? उदाहरण हे सर उदाहरण रिपीट करा सर. हा बघा, मॅन्युफॅक्चरर जो आहे, मॅन्युफॅक्चरर कोण असतो? कंपनी असते, कंपनी. तर कंपनीनं काय केलं? मॅन्युफॅक्चरनं सोल्ड केली. सोल्ड म्हणजे विकली. सायकल कोणाला विकली? तर ते होलसेलरला विकली. बघा, एक कंपनी आहे, कंपनीनं होलसेलरला सायकल विकली. कितीला? 4,000 रुपयाला. ही टॅक्सेबल, 4,000. हा टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. तर याच्यावरती टॅक्स लागल 4,000 प्लस जे काही टॅक्स असेल. ठीक आहे. त्यानंतर ते होलसेलरनं काय केलं? ती विकली कोणाला? कितीला? 4,800. हे 4,800 टॅक्सेबल व्हॅल्यू आहे, याच्यात टॅक्स नाही आहे. रिटेलर हा, रिटेलरने विकली ती कस्टमरला. रिटेलरला कोणाला? कस्टमरला. कस्टमरला. किती? 5,200 ही टॅक्सेबल व्हॅल्यू. हा, याच्यात टॅक्स वेगळा आहे आणखी. हा, आता इथे रेट ऑफ जीएसटी आहे. सर्व व्यवहारामध्ये 12% जीएसटी आहे. बघा इथे किती व्यवहार झाले? मॅन्युफॅक्चर टू होलसेलर एक व्यवहार, त्यानंतर होलसेलर टू रिटेलर हा दुसरा व्यवहार, आणि रिटेलर टू कस्टमर हा तिसरा व्यवहार. 3 व्यवहार झालेले आहेत तिथे. लक्षात आलं? कंपनी पासून होलसेलर मध्ये एक व्यवहार झाला, होलसेलर आणि रिटेलर मध्ये दुसरा व्यवहार झाला, आणि रिटेलर आणि कस्टमर मध्ये तिसरा व्यवहार झाला. ठीक आहे. तर इथे हे 4,000चा व्यवहार होता, इथे 4,800चा होता, आणि इथे रिटेलर टू कस्टमरचा व्यवहार किती होता? 5,200चा होता. ही टॅक्सेबल व्हॅल्यू होती. हा, याच्यात टॅक्स वेगळा द्यावा लागेल. हा, रेट ऑफ जीएसटी 12% आहे. तरी खालील ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे, ट्रेडिंग चेन पूर्ण करायची. एवढं लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हा, आता बघा, हे 4,000 ला कोण विकणारी वस्तू? मग इथं इथं लिहायचं आहे, हा कोण आहे? मॅन्युफॅक्चर. हा, इथं लिहायचं मॅन्युफॅक्चरर. कंपनी काय लिहायचं? मॅन्युफॅक्चर. हा, मॅन्युफॅक्चरर लिहायचं. ठीक आहे. मॅन्युफॅक्चर. मॅन्युफॅक्चररनं विकली 4,000 ला. ठीक आहे. आता त्याची 12% जीएसटी काढायची. कोणाला विकली? होलसेलर. इथं होलसेलर लिहायचं. होलसेलर. इथं होलसेलर लिहायचं. होलसेलर. ठीक आहे. त्यानंतर होलसेलरने कितीला विकली? 4,800 ला. कोणाला? 4,800. कोणाला विकली? 4,800. रिटेलर. हा, रिटेलर. 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 रिटेलरला विकली. ठीक आहे. रिटेलरनं कोणाला विकली? कस्टमरला. कस्टमरला विकली. कस्टमरला विकली. ठीक आहे. तर बघा, हा व्यवहार लक्षात घ्या. कंपनी आहे, मॅन्युफॅक्चरर आहे, मॅन्युफॅक्चरनं होलसेलरला 4,000 रुपये विकली. ठीक आहे. होलसेलरने 4,800 ला रिटेलरला विकली, आणि रिटेलरने ती वस्तू कस्टमरला 5,200 ला विकली. हा, तर यामध्ये ही वस्तूची किंमत झाली, याच्यावरती 12% जीएसटी लागेल. ठीक आहे. याच्यावरती 12% जीएसटी लागेल, याच्यावरती 12% जीएसटी लागेल. ठीक आहे. तर आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर. मॅन्युफॅक्चरर हा जो मॅन्युफॅक्चरर आहे, याच्याकडे आउटपुट टॅक्स म्हणजे त्याच्याकडे आलेला टॅक्स. याच्याकडे किती टॅक्स येईल? तर हे 4,000 रुपये जे आले की नाही, या 4,000च्या 12%. म्हणून आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चरर किती असेल? 12% किती? 4,000. ठीक आहे. मग हे 12%, हे 4,000 लिहायचे इथे. 4,000. ठीक आहे. आणि 12%, 12 इथं 12, आणि याचा छेद किती घ्यायचा? 100. 100. ठीक आहे. मग काय होईल? इथे 100चा एक 0 या 0शी कटला, या 100चा दुसरा 0 या 100शी कटला. मग इथे किती राहिले? 40. आता 12 गुणिले 4 करा. 12 चोक 48. बघा, 12 गुणिले 4 किती होते? 12 चोक 48. 480. सर आवाज येत? हा, 480. 12 चोक 48. हॅलो हॅलो. हा सर. अडकत आवाज येत आहे सर. असं का? सर हे अडकत आहे सर. सर आज अडकत आवाज येत आहे. हे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकते.
हो सर. हा तर बघा आता येत आहे का? हो सर. 12 गुणिले 4 12 चोक 48 हा, आणि हा वरचा शून्य दिला. मग 480 रुपये जीएसटी कोणाकडे आली? मॅन्युफॅक्चरर. मग या मॅन्युफॅक्चररचा आउटपुट टॅक्स किती आहे? 480 रुपये. हे लक्षात आलं का? हो सर. हा आता जीएसटी पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर. मग मॅन्युफॅक्चरर जीएसटी पेएबल बाय मॅन्युफॅक्चरर किती? 480 रुपये. मग हा जो मॅन्युफॅक्चरर आहे हा 480 रुपये जीएसटी पे करेल गव्हर्नमेंटला. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट टॅक्स ऑफ होलसेलर. होलसेलरचा आउटपुट टॅक्स काढायचा होता. हे जे होलसेलर आहे ना याचा आउटपुट टॅक्स काढायचा. मग होलसेलर कडे किती टॅक्स आला? तर त्याच्याकडे किती टॅक्स आला असेल? ते 4800 रुपयाला जे त्यानं वस्तू विकली रिटेलरला, ह्या 4800च्या 12% काढायची. म्हणून 12% कशाच्या? 4800च्या. हे 576 रुपये आहे. तर हे काय आहे? आउटपुट टॅक्स आहे होलसेलरचं. ह्या होलसेलर कडे आलेला टॅक्स किती आहे? 576 रुपये. ठीक आहे. त्यानंतर रिटेलरचा जीएसटी पेएबल बाय होलसेलर. मग होलसेलर किती जीएसटी पे करेल? तर होलसेलर जीएसटी किती पे करेल? तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. तर आउटपुट टॅक्स किती आहे? 576 रुपये. आणि इनपुट टॅक्स काय आहे? तर जो त्याने मॅन्युफॅक्चरर कडे भरलेला आहे. किती आहे भरला त्याने? 576 मधून 480 मायनस होईल. मग हे 96 रुपये तो जीएसटी पे करेल. कोण? होलसेलर. होलसेलर किती जीएसटी पे करेल? 96 रुपये. त्यानंतर आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर. रिटेलरचा आउटपुट टॅक्स. तर रिटेलरने ती वस्तू केवढ्याला घेतली? 5200. किती? 5200 ला. या 5200 चे 12%. मग 5200 चे 12% कसे काढायचे? तर 5200 गुणिले 12 भागिले 100. सर. हॅलो, हा झिरो कटला, हा झिरो कटला, सर हा झिरो. अडकतच आवाज येत आहे सर. हा तर थोडस एवढं उदाहरण घेऊ, नंतर बंद करून टाकू. ठीक आहे. हो सर. हा एवढे लक्षात घ्या. आता हा गुणाकार हो. करा. 12 गुणिले 12 दोन्ही 24, 24 ची 4, हातचा 2, 12 दोन्ही 24, 24 ची 4 हातचा 2, 12 पंचे 60 आणि हे 2 62. 60 आणि 12. तर 624 रुपये हे आउटपुट टॅक्स झालं. कशा? कोणाचा? रिटेलरचा. मग जीएसटी पेएबल बाय रिटेलर. रिटेलर किती जीएसटी भरेल? तर त्याच्याकडे जो टॅक्स आलेला आहे त्यामधून त्यानं भरलेला टॅक्स वजा होईल. मग आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर मायनस आयटीसी ऑफ रिटेलर. आहे की नाही? त्याच्याकडे टॅक्स किती जमा झाला रिटेलरकडे? 624 रुपये. आणि या रिटेलरने होलसेलर कडे टॅक्स भरलेला आहे बघा. होलसेलर कडे किती टॅक्स भरला त्याने? किती बघा खाली 76 रुपये. हे किती होतं रे? हे किती काढलं होतं? आउटपुट टॅक्स ऑफ 624. 624. 624. हे आवाज येत नाही त्यामुळे काय? 624. 624. हा त्याचा आउटपुट टॅक्स झाला. 624. 624 रुपये आउटपुट टॅक्स झाला रिटेलर. ठीक आहे. आउटपुट टॅक्स. आणि इन आयटीसी किती आहे त्याचा इनपुट टॅक्स? 576. हा 576. हे त्यानं भरले ना कोणाकडे? होलसेलर कडे भरले. होलसेलर कडे 576 रुपये भरले. मग याची वजाबाकी करायची. तर बघा 14 मधून 6 गेले. 14 मधून 6 गेले किती राहतात? 8. 8. मग हातचा इथं दिला.
2 मधून 8 गेले म्हणजे 12 मधून 8 गेले, 4 राहिले. हा, आणि ह्याचा इथं दिला किती 48 रुपये. ठीक आहे, बरोबर ना. साइन 2 12 ने 13 4 चला 1. ठीक आहे, 48 रुपये. तर जीएसटी पेएबल बाय रिटेलर, तर रिटेलर किती रुपये जीएसटी भरेल 48 रुपये. हे लक्षात आलं, समजलं का रे? हो, आवाज आवाज येत आहे का? हो सर. हा, स्टेटमेंट ऑफ जीएसटी पेएबल sir, ऍट हो sir. स्टेज ऑफ ट्रेडिंग. आता बघा, याचं जे बिल तयार होईल, बिल, ते बिल कसं असेल? हा, तर याचं बिल कसं असेल? मॅन्युफॅक्चरने ती वस्तू विकली 480 रुपयाला. हा, जीएसटी पेएबल, सॉरी, जीएसटी पेएबल मॅन्युफॅक्चर किती भरेल? 480 रुपये भरेल. होलसेलर किती भरेल? 96 रुपये. आणि ते रिटेलर किती होतं आपण पाहिला? 96. होलसेलर 96, रिटेलरचे किती काढले आपण? 48. ठीक आहे, 48. हा, तर इथं याची बेरीज करायची. 6 8 1404 14 14 4 हाताला 1, हे 9 आणि हे 4 किती झाले? 13 आणि हाताला 1 14 14. 14 ना 8, 14 14 ना 8 144. 2. 144 सर टोटल. हे बघ, हे 8 8 आणि 9 किती झाले? 17. 17 17 आणि 4 22 सर. 22 2. 17 आणि 4 21 आणि 1 22. 22 2 हाताले 2 2 2 आणि हे 4 6 6. 624 रुपये काय होईल? 624. 624 रुपये जीएसटी झाली. ठीक आहे, आता GST. बघा, हा, सीजीएसटी याच्या निम्मे, मग या 96च्या निम्मे किती? 90च्या निम्मे 45 आणि या 6च्या निम्मे 3 म्हणजे 48. 10 मिनिटं राहिलेली आहेत, नंतर सांगतो जॉईन व्हायचं. 48. आता या 48च्या निम्मे किती होते? 24. 24. आणि या 624च्या निम्मे करायची 312. 12. ठीक आहे, मग नाही. हे 312. हा 312. हा, मग जीएसटी सीजीएसटी जेवढी असेल तेवढीच जीएसटी असते, सेम अमाऊंट लिहायची. हे दोन्ही सारखे अमाऊंट असतात. 240 हो सर. नंतर 48 48 24 24 312. 312. बघा, ह्या दोनची बेरीज 624, 24 दोन्ही 48, 48 आणि 48 96, 240 240 480. एवढी 624 रुपये जीएसटी पे करावं लागेल. एसजीएसटी सीजीएसटी त्याच्यात 312 आणि एसजीएसटी 312. ठीक आहे, उदाहरण लक्षात आलं तुमच्या? उदाहरण लक्षात आलं का? हो सर. त्यानंतर हो, sir. लेटेस्ट थिंक, हे थिंक करा. सपोज इन मंथ ऑफ जुलै आउटपुट टॅक्स ऑफ अ ट्रेडर इज इक्वल टू दी इनपुट टॅक्स, देन व्हॉट इज हिज पेएबल जीएसटी. Suppose in month of July, output tax of trader is less than input tax, then how to complete his GST? तर हे थोडस लाईट लावून बघा याच्यावरती. नंतर प्रॅक्टिस सेट आहे 4.2. बरोबर सर. हा, तर इथे थोडक्यात बघू, आपले 7 मिनिटं राहिले. हा, चेतना स्टोअर पेड टोटल जीएसटी, एवढी टोटल जीएसटी पे केली त्याने 1,05,000 रुपये. ऍट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड जीएसटी 1,22,500. बघा, चेतनाने जीएसटी परचेसच्या वेळेस पे केली, जीएसटी पे केली त्याने. किती पे केली? वस्तू परचेस करताना काय करते? जीएसटी पे करावं लागते. किती पे केली? 1,00,000
500 रुपये आणि त्याच्याकडे जीएसटी 500 रुपये. 500. हा त्याच्याकडे जीएसटी कितीला 1,22,500 ऍट द टाइम ऑफ सेल. मग सेल केली त्यावेळेस एवढी जीएसटी आली. तर हे कोणत्या कालावधीमध्ये 1 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 एका फायनान्शियल इयर मध्ये आहे. नाही 1 जुलै 17 ते 31 जुलै 17 म्हणजे एका महिन्याचा आहे. फाइंड द जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोर. मग चेतना स्टोरला किती जीएसटी पे करावं लागेल? किती जीएसटी पे करावं लागेल त्याला? पेएबल जीएसटी काय असतं? तर पेएबल जीएसटी म्हणजे जे आउटपुट टॅक्स आहे मायनस इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्स म्हणजे जेव्हा वस्तू विकल्या जाते त्यावेळेस आलेला टॅक्स म्हणजे आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स म्हणजे जेव्हा वस्तू खरेदी केल्या जाते त्यावेळेस आलेला टॅक्स म्हणजे इनपुट टॅक्स. मग त्याच्याकडे आउटपुट टॅक्स किती आहे त्याच्याकडे आलेला 1,22,500 आणि इनपुट टॅक्स किती आहे 1,05,000. 1,05,000. मग याच्यातून वजा होईल ना. मग त्याला जीएसटी किती भरावं लागेल? 1,22,500 मधून 1,05,000 मायनस गेल्यानंतर हा किती जीएसटी भरेल? तर 22,000. 22,000. 22,000. जीएसटी भरेल 22,000. ठीक आहे. 22,000. त्यानंतर नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ फार्म रजिस्टर अंडर जीएसटी. आता नजमा नावाचे प्रोप्रायटर आहे, मालक आहे फर्मची आणि रजिस्टर अंडर जीएसटी. तिचं जीएसटी अंडर रजिस्ट्रेशन आहे. सी हॅज अ पेड जीएसटी 12,500 ऑन परचेस. बघा तिनं जीएसटी पे केलं परचेसच्या वेळेस अँड कलेक्टेड आणि तिच्याकडे जमा झाली कलेक्ट झाली सेलच्या वेळेस 14,750. सो व्हॉट इज अमाऊंट ऑफ आयटीसी टू बी क्लेम. तर त्याचा आयटीसी क्लेम किती होईल अँड व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी पेएबल. आणि मग त्याला जीएसटी किती पे करावं लागेल? तर आयटीसी म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. मग त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट काय? इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे त्यांनी भरलेला टॅक्स. तर टॅक्स केव्हा भरल्या जातं? जेव्हा वस्तू काय केली परचेस केली. मग इथे आयटीसी किती होईल त्याचा? तर 12,500 रुपये. आयटीसी किती होईल? 12,500. आणि जीएसटी पेएबल किती होईल? त्याच्याकडे जी अमाऊंट कलेक्ट झाली ते 14,750. याच्यामधून हे 12,500 वजा केल्यानंतर राहिलेली रक्कम काय असेल? जीएसटी पेएबल असेल. एवढं लक्षात आलं का तुमच्या? हो सर. हा तर ही उदाहरणं वाचा तुम्ही, सोडवता येतील तुम्हाला. आधी काही उदाहरणं सोडून दिलेली आहेत त्याचा यूज करा. ठीक आहे. नाही आली तर मी मग सांगतो. फॉर मोर इन्फॉर्मेशन दिलेलं आहे ते सुद्धा वाचा. फीचर्स ऑफ जीएसटी आहे. आता इथे थांबू आपण कारण कसं आहे वेळ आपला राहिलेला आहे 3 मिनिट. थांबायचं का इथं पुढं परत जॉईन करायची मीटिंग? थांबाव सर. थांबू तर ठीक आहे. तर आपण पुढच्या तासिकेला काय घेणार आहोत? फॉर मोर इन्फॉर्मेशन हे घेऊ. एक्झाम्पल तुम्ही हो सर. सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे. हो सर. लक्षात येत आहे का हो, सर. शिकवलेलं? कोण कोण आहेत? धनश्री, Good night, वैभव, sir. निशांत. बाकीचे आले नाही. ठीक आहे. हा काय म्हणत आहे धनश्री? आवाज येत नाही. गुड नाईट सर. हा गुड नाईट. गुड नाईट. ठीक आहे थांबू मग.